चला मॅचला आपण सुरुवात करूया। गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025चा शेवटचा अंतिम दिवसातील मॅच नंबर 2 गावदेवी भादवड विपक्ष बंद्रा मारुती काल्लेर या दोन टीम मध्ये आपण पाहतोय। चला मॅचला सुरुवात करा। यस मॅच ऑन खेळायला सुरुवात। षटकातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर राजन डी। पहिलाच बॉल विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। मातीची विकेट आहे, कधी बॉल उचली घेतोय तर कधी बॉल खाली राहतोय। हे सर्व चित्र जे आहे ते पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी पाहत आलोय। चांगला बॉल चांगली सुरुवात या ठिकाणी राजन डी या गोलंदाजाच्या माध्यमातून। षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल डावी स्टिक सोडून आत आलाय। यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट बॉल जो आहे तो वाईट बॉल आहे। अर्थातच 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर। आजच्या दिवसातील पहिली मॅच लो स्कोरिंग टोटल असताना देखील काही कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वरलदेवी ताडाली टीमच्या बाजूने। नक्कीच त्यांचा बिग शो देखील कमिंग सून आहे। 9, 10, 11, 12 फेब्रुवारी या दरम्यान याच मैदानावर तुम्हाला वरलदेवी ताडाली टीमचं आयोजन पाहायला मिळेल। राजन डी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल देखील पुन्हा टाकावा लागेल। व्हाईट बॉलचा इशारा। अवांतर धावा मात्र खर्च होत आहेत त्या ठिकाणी। धावफलकावर 3 धावा लावल्या गेल्यात आणि तिन्ही धावा ज्या आहेत त्या अवांतरच्या स्वरूपात आल्यात। राजन डी पुन्हा एकदा या बॉलेस मात्र ऑन साइडला प्रहार झालाय। चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार 4 धावा चौकार। अतिशय सुरेख फटका संतोष तरेच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय। 4 ने धावफलक पुढे सरकलाय। धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा। दोन्ही टीम्स या फॉर्मॅट मधील मजबूत टीम्स आहेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक चांगली टफ फाईट मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये। राजन डी च्या माध्यमातून पहिला षटक आपण पाहतोय ज्या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपात धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर हा चौकार आलाय। परंतु यावेळेस समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय। राजन आर समोर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय। 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत। षटकातील पुढचा बॉल राजन पुन्हा एकदा या बॉले सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। पुन्हा एकदा यष्टीरक्षकाची चुकी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये झालंय। 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे।
9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. राजन पुन्हा एकदा या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. दहा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय कारण एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे प्रल्हाद नाईक. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. बॉल अडवला गेलाय अगदी सीमारेषेलगत. मी तर म्हणेन संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून 2 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या टीमसाठी. यस, संतोष मडवी त्या ठिकाणी होते. 2 धावा वाचवल्या गेल्यात परंतु 2 धावा मिळाल्या देखील. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 12 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी बादवड टीमची कारण 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. एकही गडी बाद झालेला नाहीये. तर पहिल्या षटकामध्ये राजन डी या गोलंदाजाने खर्च केल्यात 12 धावा. आता मात्र षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन संपलं. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. संतोष मडवी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल कारण पहिल्या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगली झाली होती परंतु त्यानंतर 12 धावा वसूल केल्या गेल्या. षटकातील पहिला बॉल. या बॉलसोबत असं संपर्क नाहीये. शॉर्ट फाईन लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बॉलस ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद संतोष तरे. हॅलो हॅलो कुठे आहे अजून. हॅलो ये ना पटकन. काय सन्माननीय गोपीचंद पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी झाली आहे. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. त्याचबरोबर सन्माननीय शशिकांत पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या बॉलर्स देखील बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आणि आतापर्यंत अप्रतिम षटक फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. समाधान चेंडू उचलतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. संतोष मडवी पुन्हा एकदा. या बलेचा बॉल डावे स्टिक सोडून बाहेर आत आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. या बले समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. शैलेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. शैलेश म्हात्रेची महत्त्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी संतोष मडवी या गोलंदाजाने. तर आता मात्र नवीन फलंदाज लालचंद तरे येतोय. लालचंद तरे म्हटलं की एक महत्त्वाचा खेळाडू गावदेवी बादवड टीमसाठी. पहिल्या 2 गोलंदाजाने तर गोलंदाजी भरपूर चांगली केली आहे, परंतु आता मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. वेलकम योगेश दादा. 17 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी मिथून येतोय. पाहूया मिथून कशा प्रकारे हे षटक हाताळतील, कारण पहिल्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु हे षटक क्रमांक 3 आहे. मिथून षटकातील पहिला बॉल. समोर प्रल्हाद नाईक. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल राजन डी यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद.
षटकातील पहिलाच बॉलवर मोठा फटका. षटकार आलाय प्रल्हाद नाईकच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मिथून बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 23 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. मिथून पुन्हा एकदा या बलेस बॉलला पुढे ठेवलं होतं. ऑन साईडला बॉल कार्पेटच्या साईने जातोय. राजन आर त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मिथून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या पंचांच्या उजव्या बाजूने वळतोय. समोर प्रल्हाद नाईक. या वेळेस एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी. यस, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. यस, पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण बोलूया. सामन्याला सुरुवात होत आहे. मिथून बॉलिंग ट्रॅकवर. समोर प्रल्हाद नाईक. या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 29. पंडित काथोड पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्याचबरोबर शैलेश पाटील साहेब देखील आहेत. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान पण नवा. दोन धावा पुन्हा एकदा आल्यात आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांची समाप्ती. 31. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. थर्टी 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला, मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं अंतिम षटक. दयावान भंडारी बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक फेकण्यासाठी. शेवटचं अंतिम षटक. दयावान भंडारी बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण लालचंद तरेला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. डबल 3. 33 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. दयावान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लो फुल टॉस बॉल. आडव्या बॅटचा हा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, मात्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. या बॉलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. शेवटचा अंतिम षटक असताना मात्र 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. लालचंद तरे समोर असताना ही चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दयावान भंडारी या गोलंदाजाच्या माध्यमातून. या बॉले समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद लालचंद. शेवटचा बॉल या इनिंग मधील. दयावान पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. शैलेश त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. शेवटच्या बॉलवर फक्त आणि फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे 40 धावा झाल्या आहेत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 41 धावांचे लक्ष गावदेवी भादवड टीमने उभं केलंय बंद्रा मारुती काल्लेर या टीम समोर.
सन्माननीय गोपीचंद पाटील साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. आपण त्यांना सन्मानित करूया. मी टार्झन पाटील आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय गोपीचंद पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय शशिकांत पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. टार्झन पाटील यांच्या शुभ हस्ते शशिकांत पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर शैलेश दादा चौधरी हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. टार्झनजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते शैलेश दादा चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. टाइम किती लागेल व्यवस्थित सांग ना जरा. ये पटकन ना सांगले ते
गोपीचंद परशुराम पाटील यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, उत्पाल चायनीज यांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था झाली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. प्रल्हाद नाईकचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त आणि फक्त 4च धावा धावफलकावर आहेत. फोर्टी 41 धावांचा पाठलाग बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या बाजूने केला जात आहे. या बलेस देखील अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा राजन डीला बीट केलंय त्या ठिकाणी. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 4 धावा धावफलकावर आहेत. या बलेस देखील वाट बॉल अतिशय सुरेख गोलंदाजी. सलगचा हा 3रा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 4 धावा धावफलकावर आहेत. एक्केचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा आल्यात. आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर शैलेश येतोय. पाहूया शैलेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली आहे त्या ठिकाणी प्रल्हाद नाईकने. षटक क्रमांक 2 शैलेश बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं बंधन संपलंय. अर्थातच जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑफ साइडला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. हरिदास पाटील चौकार आलाय त्या ठिकाणी. योगेशच्या बॅटमधून धावफलक 4 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 8 झाल्या आहेत. योगेशचा एक महत्त्वाचा रोल असेल या मॅचमध्ये, कारण सुरुवात तेवढी चांगली झाली नाही आहे. अर्थातच कमबॅक करण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि पहिला तर मोठा फटका ठोकला या षटकातील पहिल्याच बॉलवर आलाय त्याच्या बॅटमधून हा चौकार. शैलेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस टॅप केलाय. कव्वा रिझन मधून चेंडू ड्राव आला होतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 10 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. मोठी विकेट. फलंदाज बाद योगेश.
नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. शैलेश देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. मात्र या ठिकाणी 41 धाबांचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात बंद्रा मारुती काल्हेर टीमच्या बाजूने झाली नाही आहे. 10 धाबा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. एक महत्त्वाची विकेट या षटकामध्ये आली आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सन्माननीय मनीष धीरज पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच निलेश मोहन जाधव हे देखील त्यांच्या समवेत आपण पाहतोय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्विच हिट, फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला, बॉल निघून जातोय सीमा पार. वेलकम महेंद्र जोशी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुरेख फटका राजन डीच्या बॅटमधून आलाय. धावफलक 4 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर. तेरा बॉल 26. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. शैलेश म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, समोर राजन डी. या बॉलर्स देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 41 धाबांचा पाठलाग करत असताना 15 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 26 धाबांची आवश्यकता आहे. यस, 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित 12 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता आहे. आल्या ग बाया आल्या माझ्या अंग. नक्कीच सन्माननीय उपसरपंच मनोहर पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत माजी उपसरपंच विष्णू पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्याचबरोबर ताडाली गावचे जे कोणी प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी असतील, त्याचबरोबर ओवली गावचे देखील आयोजकांच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती आहे की हे व्यासपीठ जे आहे ते आपलं आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकत आहे. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दीपक तरेचं हे षटक आपण पाहतोय.
अतिशय महत्त्वाचं षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. षटकातील पुढचा बॉल दीपक तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाही आहे, परंतु एकच धाव. कैलास परशुराम पाटील आणि अनिल कातोड पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. आपलं देखील सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. दीपक तरे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय शैलेशला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. संजय भाई म्हात्रे यांची महत्त्वाची भूमिका आपण पाहतोय. अगदी यष्टांपासून जवळ आहेत. अनिल पाटील सोबतच कैलास पाटील यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. काय कमालीचं षटक फेकलं जात आहे. वारंवार अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. बॅटची कडा लागली होती त्या ठिकाणी, मात्र सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. उंचच उंच आणि लांबच लांब बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. ट्वेंटी 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 25 धावा धावफलकावर. अर्थातच अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर संजय भाई. यास नुकतीच ज्यांची भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली, त्यांच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. 6 बॉल 16 धावा रोखायच्या आहेत, तर त्या उलट 6 बॉलवर 16 धावा काढायच्या आहेत बंद्रा मारुती काल्हेर टीमला. नंदलाल भगवान जोशी माजी सरपंच ओवली गाव साहेबांचं देखील शुभ आगमन. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर या. या बलेचा बॉल हवा तसं संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. वेलकम यतीश दादा म्हात्रे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच सन्माननीय पाहुण्यांचे या ठिकाणी शुभ आगमन.
संजय भाई पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस अतिशय सुरेख फटका, अगदी गोलीच्या वेगाने बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा, चौकार. आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील समोरच्या दिशेने बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा, षटकार. बॅट मधून आलाय आणि आता मात्र सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक मोठा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय बंद्रा मारुती काल्लेर संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, गावदेवी भातवाड.